नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे एका शहरातील तळ्याची एक जीवघेणी कथा. कथेला आता सुरुवात करू. नमस्कार, माझं नाव राजू. मी आणि माझे मित्र परेश आणि नरेश नुकतेच ह्या भागात राहायला आलो होतो. हा भागच काय, पण हे शहर देखील आम्हाला नवीनच होतं, कारण आम्ही या शहरात नुकतेच नवीन राहायला आलो होतो. इथे येऊन काहीच दिवस झाले होते. आम्ही ज्या ठिकाणी राहायचो त्या ठिकाणी एक खूप मोठं तळं होतं. तो गुरुवारचा दिवस होता आणि नेहमीप्रमाणे पहाटेच्या वेळी आम्ही तळ्याच्या कडेने जॉगिंग करण्याच्या उद्देशाने निघालो होतो. त्या तळ्यात काही लोक छोटी मोठी मासेमारी सुद्धा करायचे. तळ्याच्या कडेने कठडे होते आणि थोडे दगडही उताराच्या बाजूला होते. तळ्याच्या बाजूला थोडी झाडी सुद्धा होती. आम्ही जॉगिंग करत करत थोडे पुढे गेलो आणि थांबलो. आम्हाला दिसलं की तळ्याच्या कडेला एके ठिकाणी 2-3 लोक उभे राहून काहीतरी पाहत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर भय दिसत होतं. मी माझ्या 2 मित्रांसह त्या ठिकाणापर्यंत जाऊन पोचलो. नक्की काय झालंय हे पाहण्यासाठी म्हणून मी पुढे जाऊ लागलो. थांब, मागे सरक राजू, हा काहीतरी वेगळा प्रकार दिसतोय, परेश मला म्हणाला. त्या ठिकाणी तळ्याच्या जवळ कडेला मासेमारी करणारे 2 व्यक्ती उभे होते. तळ्यात थोडा गाळ देखील साचला होता आणि तळ्यातील गाळाच्या आतमधून एक दोरखंड बाहेर पर्यंत आलेला दिसत होता. आम्ही तिघांनीही थोडं पुढे जाऊन बघितलं तर त्या गाळामध्ये एक चेहरा पाण्यावर तरंगताना आम्हाला दिसला. तो एका मुलीचा चेहरा होता. दोन्ही मासेमारी करणारे लोक आपापसात बोलत होते. पोलिसांना बोलवायला हवं, ह्या ठिकाणी घडलेली ही दुसरी घटना आहे. बाप रे, मी पोलिसांना फोन करतो, माझा मित्र नरेश ते भयंकर दृश्य पाहत म्हणाला आणि त्याने पोलीस स्टेशनला फोन लावला. आम्ही त्या ठिकाणी तसेच उभे राहिलो. त्या मुलीच्या गळ्यामध्ये फासाचा दोर अडकवलेला दिसत होता आणि त्या मुलीचा तो भयंकर दिसणारा चेहरा आणि काळ्या रंगाचे तिचे केस पाण्यावर तरंगताना दिसत होते. काही वेळ गेला तसे आता पूर्ण प्रेत वर आलं आणि ते पाण्यावर तरंगताना दिसू लागलं. काही वेळानंतर त्या ठिकाणी पोलिसांची गाडी आली. गाडीमधून काही पोलीस उतरले. त्यांच्याबरोबर इतर काही लोक सुद्धा होते. कदाचित ते पोलीस मित्र होते. ते सगळे तळ्याजवळ आले. पोलिसांनी त्यांच्या बरोबर आलेल्या लोकांना ते प्रेत बाहेर काढण्यासाठी सांगितलं. तसे 3-4 माणसं त्या तळ्यात उतरली आणि थोडे पुढे जाऊन त्यांनी तो दोरखंड खेचायला सुरुवात केली. त्यांना मदत म्हणून ते 2 मासेमारी करणारे लोक सुद्धा त्यांच्या पुढे जाऊन तो दोरखंड खेचू लागले. तेवढ्यात अचानक पाण्यामध्ये एक विचित्र हालचाल झाली आणि काही क्षणात ते पाण्यावर तरंगणारं प्रेत पुन्हा पाण्यामध्ये खालती खेचलं गेलं. त्या दोरखंडाला अचानक लागलेल्या झटक्याने त्या प्रेताबरोबर सर्वात पुढे उभा असलेला मासेमारी करणारा माणूस सुद्धा आत पाण्यामध्ये खेचला गेला. तो पाण्यात पडला आणि एकदम दिसेनासा झाला. अरे, हे काय झालं एकदम, त्यातील एक पोलीस ऑफिसर उद्गारला. पोलिसांबरोबरच तिथे जमलेले सगळेच तो प्रकार पाहून गोंधळून गेले आणि घाबरून गेले. ते दृश्य असं भासत होतं की तळ्यात कुठेतरी जनावर असावं. कदाचित मगर सुद्धा असू शकते आणि मगरीनेच त्या प्रेताला खेचला असावं आणि त्याच्याबरोबर त्या बसलेल्या झटक्याने तो मासेमारी करणारा माणूस सुद्धा पाण्यात खेचला गेला. कारण इतकी ताकद एखाद्या मगरीमध्येच असू शकते. पण पुन्हा त्यांच्यात कुजबूज सुरू झाली की तळ्यामध्ये मगर कुठून येणार. त्या तळ्याला येणारं पाणी हे धरणातून आलेल्या मोठ्या कॅनॉलचं होतं. त्यामुळे तळ्यात मगर किंवा इतर कुठला मोठा प्राणी असण्याची शक्यता कमीच होती. आणि जर हे मगरीचं काम असतं
तर मगरीने त्या पाण्यात पडलेल्या मासेमारी करणाऱ्या माणसाला दूरवर ओढून नेलं असतं. पण तो मासेमारी करणारा माणूस पाण्यात एकदम खालच्या दिशेनं ओढला गेला होता आणि दिसेनासा झाला होता. तसेच ते प्रेत सुद्धा दिसेनासं झालं होतं. ते भयंकर दृश्य पाहून मात्र सर्वजण तिथून मागे सरकले. स्वतः पोलीस सुद्धा ते भयंकर दृश्य हतबल होऊन पाहतच राहिले. नक्की एकदम असं काय झालं कोणालाच समजून येत नव्हतं. सूर्य उगवत होता. तिथे झालेली गर्दी पाहून अजून काही लोक त्या ठिकाणी जमायला सुरुवात झाली होती. दुसरा मासेमारी करणारा माणूस मोठ्याने ओरडत होता, बजू, ए बजू, बजूला वाचवा. साहेब, मी पाण्यामध्ये उडी टाकून त्याला वाचवलं असतं, पण तळ्यात खूप गाळ आहे. मी सुद्धा गाळ्यामध्ये अडकून बसेन. काहीतरी करायला हवं साहेब. तो दुसरा मासेमारी करणारा माणूस हे बोलत असतानाच अचानक पुन्हा त्या पाण्यात हालचाल होऊ लागली आणि काहीच वेळात तो पाण्यात पडलेला माणूस पुन्हा पाण्यातून वर आला. तसे तिथे जमलेल्या पोलिसांनी आणि त्या दुसऱ्या साथीदाराने त्याला आधार देऊन बाहेर काढलं. पोलिसांनी त्याला विचारलं की नक्की काय झालं? तू पाण्यात असा अचानक कसा खेचला गेलास? तू पाण्यात काही पाहिलंस का? त्या मुलीचं प्रेत पाण्यात कुठं दिसलं का? तसे तो माणूस म्हणाला की त्याला फक्त एक झटका बसला आणि तो पाण्यात पडला. बाकीचं त्याला काहीच आठवत नाही आणि काही वेळात तो पुन्हा पाण्याबाहेर आपोआप आला. पोलिसांना प्रश्न पडला की इतका वेळ पाण्याखाली राहून सुद्धा हा जिवंत कसा राहिला? पण त्याचा जीव वाचला असल्यानं आणि तो आता सुखरूप असल्यानं पोलिसांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांनी त्या दुसऱ्या मासेमारी करणाऱ्या माणसाला विचारायला सुरुवात केली की नेमकं त्यांनी सर्वात अगोदर काय पाहिलं. पण तो भयंकर प्रकार पाहून तो दुसरा माणूस बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. पण काहीच वेळात धीर एकवटून तो बोलू लागला. साहेब, माझं नाव संजू आणि हा माझा मित्र बजू. नेहमीप्रमाणे पहाटेच्या वेळी आम्ही दोघं इथे आलो आणि इथे जाळे टाकून बसलो. काहीतरी हाताला लागेल म्हणून आम्ही कडेला उभे राहिलो होतो. माझा मित्र बजू मला सांगत होता की त्याच्या घरामध्ये सवाष्ण बाई जेवू घालायची आहे. ते कार्य अगदी व्यवस्थित पद्धतीनं करायचं आहे. थोडे पैसे मिळाल्यानंतर साडी, चोळी, बांगडी ह्या सर्व गोष्टी सवाष्ण बाईला भेटवस्तू म्हणून द्यायच्या आहेत, असे आमचे बोलणे सुरू होते. अचानक पाण्याच्या आतमधून काहीतरी हल्ल्यासारखं वाटलं. आम्ही दोघेही जण पाण्यात पाहत होतो. तसे अचानक आम्हाला एक हात वर आलेला दिसला. त्या हातात बांगड्या होत्या. आम्ही ते पाहून खूप घाबरलो साहेब. मी बजूला म्हणालो, हा काहीतरी भयंकर प्रकार दिसतोय. कोणत्या तरी बाईचं ते प्रेत आहे आणि ते आत्ता वर आलं आहे. तेवढ्यात एक दोरखंड त्या झाडीमध्ये अडकलेला आम्हाला दिसला. आम्ही नीट पाहिलं तर तो दोरखंड झाडीतून थेट पाण्यात गेला होता. मी त्या दोरखंडाकडे हात करत बजूला म्हणालो, बहुधा ह्या बाईला फास देऊन मारलं असावं आणि पाण्यात फेकून दिलं असावं. आमच्या दोघांचे एवढेच बोलणे झाले होते साहेब. तेवढ्यात त्या बाईचा चेहरा पाण्यातून वर आला. त्या चेहऱ्याकडे बघून असं वाटत होतं की तो चेहरा आमच्याकडेच रोखून पाहत आहे. त्या बाईचे डोळे पूर्ण उघडे होते आणि वटारलेल्या डोळ्यांनी ती बाई आमच्याकडेच पाहत आहे असं आम्हाला वाटलं. बजू मला म्हणाला, डोळ्यातून जीव गेला असेल, त्यामुळेच डोळे उघडे आहेत आणि असे विचित्र दिसत आहेत. घाबरू नकोस, मागे सरक, आपण पोलिसांना बोलवून घेऊ. आमच्या दोघांमध्ये एवढंच बोलणं झालं होतं साहेब. तितक्यात पुन्हा पाण्यात हालचाल झाली आणि हळूहळू संपूर्ण प्रेत तरंगत वर आलं. ते प्रेत आमच्या जवळ येत आहे असं आम्हाला वाटलं. अतिशय भयानक दृश्य होतं ते. ते दृश्य पाहून आम्ही थोडे वरच्या बाजूला सरकून उभे राहिलो. सूर्योदय व्हायला अर्धा एक तासाचा वेळ राहिला होता. थोड्याच वेळात सूर्योदय होईल. जॉगिंग करायला येणारी माणसं भेटल्यानंतर आपण त्यांना सर्व काही सांगू. ते पोलिसांना फोन करतील असं ठरवून आम्ही तिथेच वरच्या बाजूला येऊन उभे राहिलो. संजूचे बोलणे ऐकून एकंदर हा सर्व काहीतरी भयंकर आणि वेगळाच प्रकार आहे असे पोलिसांच्या लक्षात आलं.
बजू तर पाण्यातून सुखरूप बाहेर आला होता, पण त्या मुलीचे प्रेत मात्र अजून सुद्धा गायबच होतं. आता त्या मुलीचा मृतदेह शोधायचा तरी कसा? पोलिसांच्या पुढे प्रश्नच निर्माण झाला. दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी जेसीबी आणून जलपर्णी, वृक्ष, वनस्पती बाजूला काढण्याचे काम सुरू झाले. साधारण संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास परेश, नरेश आणि मी आम्ही तिघेही पुन्हा त्या ठिकाणी येऊन पोचलो आणि जे काम सुरू होतं ते पाहत होतो. आम्हाला सुद्धा ही गोष्ट आश्चर्यकारक वाटत होती की इतकी यंत्रणा असून सुद्धा त्या मुलीचा मृतदेह मिळत कसा नाहीये. थोड्याच वेळात संध्याकाळ झाली. तसे गाळ काढण्याचे काम थांबवण्यात आलं. जेसीबी आणि इतर साहित्य परत नेण्याचे काम सुरू झालं. पोलीस सुद्धा काहीच हाती न लागल्याने तिथून निघून गेले. तो परिसर आता मोकळा झाला होता. त्याच वेळेला सायंकाळी फिरण्यासाठी 2 मुली त्या ठिकाणी आल्या. त्या मुलींना आम्ही इथून दूर निघून जावा असं समजावून सांगत होतो, पण त्या मुली काही केल्या तिथून जात नव्हत्या. त्या दोन्ही मुली तळ्यालाच लागून असलेल्या बेंचवर गप्पा मारत बसल्या. परेशनं सुद्धा त्या मुलींना सांगितलं की तुम्ही ह्या ठिकाणी बसू नका, ही जागा जरा विचित्र आहे. पण त्या दोन्ही मुली आमच्याकडे पाहून हसू लागल्या आणि उलटून आम्हालाच म्हणाल्या की तुम्ही नक्की शिकले सवरलेले व्यक्ती दिसत आहात, असं बोलणं तुम्हाला शोभत नाही. त्या ऐकत नाहीत म्हटल्यावर आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. आम्ही तिघेही जण सोबत आणलेला शेंगदाण्याचा पुडा खोलून हातमध्ये भाजके शेंगदाणे घेऊन चालत चालत पुढच्या दिशेनं निघालो. आम्ही जेमतेम 50 फुटांचं अंतर चालून गेलो असू आणि तेवढ्यात मागच्या बाजूने एक किंकाळी आम्हाला ऐकायला आली. ती एका मुलीची किंकाळी होती. आम्ही मागे वळून पाहिलं तर त्याच नुकत्याच भेटलेल्या 2 मुलींपैकी एका मुलीची ती किंकाळी होती. असे एकदम अचानक काय झालं, ती असे का ओरडत होती हे काही केल्या आम्हाला समजलं नाही. आम्ही मागे फिरलो आणि पळत पळत पुन्हा त्या ठिकाणी आलो. आम्हाला दिसलं की त्यातील एक मुलगी खूपच घाबरलेली होती. तिची बोबडीच वळली होती. तिने पाण्याच्या दिशेनं बोट दाखवत आम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला. ती मोठमोठ्याने रडत होती आणि बोलत होती, माझ्या मैत्रिणीला वाचवा, नीताला कोणीतरी वाचवा. माझ्या समोर पाण्यामधून एका बाईनं तिला खेचून खालच्या बाजूला ओढत नेलं. ती बाई पुन्हा वर आली आणि वर येऊन तिने तिच्या मोठ्या डोळ्याने माझ्याकडे पाहून विकट हास्य केलं आणि ओरडून म्हणाली, तळ गाठला बर का. असं बोलून ती पुन्हा पाण्यात गेली. त्या बाईच्या हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या होत्या. ती अतिशय भयानक दिसणारी बाई होती. हा सर्व प्रकार ऐकल्यानंतर आम्ही तिघेही जण खूपच घाबरलो, कारण काहीच दिवसांपूर्वी घडलेली गोष्ट अजून सुद्धा ताजी होती आणि त्यात आता हे घडलं होतं. बापरे, नक्कीच हा काहीतरी विचित्र प्रकार आहे. आमच्या मनात विचार चमकून गेला. नीता, आपण ह्यांचं ऐकलं नाही. आपण उगाचच इथे बसलो. या लोकांचं आपण ऐकायला पाहिजे होतं. ती मुलगी स्वतःशीच बोलत होती, रडत होती, विलाप करत होती. तो आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे सर्व लोक त्या ठिकाणी जमा झाले. नुकतेच त्या तळ्यातील जलपर्णी, वृक्ष बऱ्यापैकी बाजूला काढून टाकलेले होते, पण काही जलपर्णी अजून सुद्धा पाण्यात होत्या. त्यामुळे पाणी आता थोडं साफ दिसून येत होतं. आम्हाला दिसलं की त्या तळ्यातील पाण्यात काही साहित्य तरंगत होतं. खण, नारळाची ओटी, साडी, दोरीमध्ये गुंडाळलेल्या बांगड्या, मंगळसूत्र आणि बरंच काही साहित्य त्या जलपर्णीमध्ये अडकून बाजूला पडलेलं होतं. नरेशने त्या मुलीला विचारलं, तुझं नाव काय? माझं नाव रेवती आहे. मी नुकतीच या शहरात शिफ्ट झाले आहे. माझी मैत्रीण नीता ह्याच शहरात राहणारी होती. आम्ही दोघी कॉलेजमध्ये एकत्र होतो. मी आणि माझी मैत्रीण नीता ह्या ठिकाणी एका घरगुती विषयावरती चर्चा करत बसलो होतो. पण दादा, आमचं चुकलंच. आम्ही तुमचं ऐकायला हवं होतं. तुम्ही आम्हाला इथून निघून जा असं सांगितलं,
पण आम्ही आमच्या घरातल्या विषयांमध्ये इतके मग्न झालो होतो की आम्ही इथून हटलो नाही. उलट तुम्हालाच आम्ही बोल सुनावले. तुम्ही गेल्यानंतर आमच्या बोलण्यामध्ये हळदी कुंकू, सवाष्णबाई जेवायला घालणं ह्या पद्धतीच्या पारंपरिक गोष्टीबद्दल वादविवाद सुरू होता आणि तेवढ्या पाण्यामध्ये काहीतरी हालचाल होत आहे असं आम्हाला जाणवलं. आमचं लक्ष त्या झाडीत गेलं तर एक दोर आम्हाला किनाऱ्यावरच्या झाडाला अडकलेला दिसला. माझी मैत्रीण नीता हिने त्या दोराला हात लावला. तेवढ्यात एका बाईचा चेहरा पाण्यात हसताना आम्हाला दिसला आणि तिने नीताला म्हणजेच माझ्या मैत्रिणीला पाण्यात खेचून खाली नेलं. रेवती रडत बोलत होती. तिचं बोलणं ऐकून आम्ही पुन्हा विचारात पडलो की नेमकं ह्या तळ्यात असं काय असेल. कदाचित हे तळ शापित असावं. हा कदाचित प्रेत आत्म्याचा, पिशाच्याचा प्रकार असावा. परेश आणि नरेश दोघेही जण माझ्याकडे पाहत म्हणाले, तुम्ही दोघं कुठल्या दुनियेत वावरताय? हे 21वे शतक आहे. असल्या आधुनिक काळात तुम्ही भूत, प्रेत, पिशाच्य याच्या गोष्टी करता? मी त्या दोघांना पाहत म्हणालो. रेवती, शांत हो आणि आम्हाला सांग की तुझी मैत्रीण ह्या ठिकाणी ह्या अगोदर कधी आली होती का? मी रेवतीला विचारलं. हो, आम्ही दोघी आठवडा झाला पहाटे फिरायला येत होतो इथे. कधी कधी संध्याकाळी आम्ही या ठिकाणी येऊन बसायचो, रेवती म्हणाली. आम्ही रेवतीला धीर दिला आणि आम्ही तिथेच थांबलो. नरेशने पोलिसांना फोन केला होता. आम्ही पोलीस येण्याची वाट पाहत होतो. काही वेळ गेला तसे अचानक तिच्या मैत्रिणीचा म्हणजेच नीताचा मृतदेह पाण्यावरती तरंगत असलेला आम्हाला दिसला. ते पाहून आम्ही सगळेच घाबरलो आणि तिथून मागे हटलो. रेवतीची तर ते दृश्य पाहून शुद्धच हरपली. पण कसेबसे आम्ही तिला धीर दिला, पाणी प्यायला दिलं आणि त्या ठिकाणाहून थोडे लांब आलो. एका मुलीचा विनाकारण बळी गेलेला होता. त्या पाठीमागचं कारण काही केल्या कळायला मार्ग नव्हता. राजू, नरेश, मला असं वाटतं की त्या मुलीचा कुठे ना कुठे काही ना काही ह्या घटनेशी संबंध असणार आहे. त्याशिवाय तिचा जीव जाणार नाही, परेश म्हणाला. परेश, तू परत असल्या भूत, प्रेत, पिशाच्याच्या गोष्टी सुरू करू नकोस. असं काहीही नसतं, मी परेशला म्हणालो आणि पुन्हा रेवतीला विचारू लागलो. रेवती, जी तुझी मैत्रीण होती नीता, तिच्याबद्दल तू काही माहिती सांगू शकतेस का? मी रेवतीला विचारलं. तसे रेवती बोलू लागली. मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे आम्ही दोघी मुंबईला एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो. कॉलेज संपल्यावर ती तिच्या शहरी आणि मी माझ्या शहरी परत आलो. कॉलेज संपलं असलं तरी आमच्यात फोनवरून रेग्युलर बोलणी होत होती. पण एक दिवस नीताचा मला फोन आला आणि कळलं की नीताच्या घरी खूप दुःखद घटना घडल्या होत्या. तिच्या घरातील 2 व्यक्ती अचानक गेल्या होत्या. तिची वहिनी, जी सवाष्ण असतानाच मृत्युमुखी पडली आणि त्या धक्क्याने वहिनीची आई सुद्धा सवाष्ण असतानाच मृत्युमुखी पडली. मी जेव्हा तिला विचारलं की हे असं अचानक कसं काय झालं, तेव्हा तिनं सांगितलं, वहिनी पहिल्या बाळंतपणासाठी माहेरी गेली होती. एका संध्याकाळी ती त्यांच्या घरातील विहिरीवर कपडे धुवत होती. विहिरीतून पाणी काढताना तिचा तोल गेला आणि ती विहिरीत पडली आणि तिचा मृत्यू झाला. आणि हा अचानक घडलेला प्रकार पाहून तो मानसिक धक्का सहन न झाल्याने तिच्या आईचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. मी काहीच दिवसांपूर्वी इथे ह्या शहरात शिफ्ट झाले, कारण माझ्या वडिलांची बदली ह्या शहरात झाली आहे. मला माझी जिवलग मैत्रीण भेटणार म्हणून मी खूप आनंदात होते. आठवडा झाला आम्ही रोज पहाटे ह्याच तळ्याच्या आसपास फिरायला यायचो. कधी कधी संध्याकाळी इथे येऊन बेंचवर बसून गप्पा मारायचो. रेवती हे सगळं सांगत असतानाच पोलीस आले. पोलिसांची टीम तळ्याकडे गेली, पण तिथून नीताचा मृतदेह आता गायब झाला होता. पोलिसांच्या टीमने नीताच्या मृतदेहाचा पाण्यात आतपर्यंत जाऊन खूप शोध घेतला, पण नीताचा मृतदेह काही मिळाला नाही. ते शोध कार्य तसंच सुरू राहिलं आणि पोलीस आम्हा सर्वांना घेऊन पोलीस स्टेशनवर आले. रेवती, तुला भास तर झाला नाही ना?
मी रेवतीला विचारलं. भास? अहो काय बोलताय तुम्ही? माझ्या डोळ्यांसमोर ती पाण्यात खेचली गेली. ती बाई पाण्यातून बाहेर आली आणि नीताला तिने आत पाण्यामध्ये खेचून नेलं. ह्यात भास कसला आलाय? रेवती म्हणाली. त्याच वेळेला नीताचा भाऊ सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये आला. त्याला कोणीतरी आपल्या बहिणीच्या मृत्यूची खबर दिली होती. आपल्या बायकोचा, सासूचा आणि त्या पाठोपाठ आता आपल्या बहिणीचा सुद्धा मृत्यू झाल्यामुळे तो हादरून गेला होता. त्याची मानसिक स्थिती ठीक नव्हती. रेवती, हे असं कसं घडलं ग? नीताचा भाऊ रडत रेवतीला विचारत होता. दादा, हिला काहीही विचारू नका. ती अगोदरच तिच्या मैत्रिणीच्या मृत्यूमुळे घाबरलेली आहे. जे काही असेल ते तुम्ही नंतर विचारा, आम्ही त्यांच्याकडे पाहत म्हणालो. नीताचा भाऊ मोठमोठ्याने रडत होता. माझी सासू गेली, माझी बायको गेली, आता माझी बहीण सुद्धा गेली. रेवती, तुम्हाला त्या तळ्यातील परिसरातच का फिरायला जायचं होतं ग? तुम्ही कदाचित दुसरीकडे गेला असता तर असं काही झालं नसतं. नीताचा भाऊ रडत बोलत होता. आम्ही नीताच्या भावाला धीर दिला. त्याने पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट नोंदवली. आम्ही पुन्हा घराकडे जाण्यासाठी निघालो. आम्ही तिघांनी रेवतीला आणि नीताच्या भावाला त्यांच्या घरी सोडलं. मध्ये 1-2 दिवस गेले. असेच एक दिवस आम्ही तिघे ह्याच गंभीर विषयावर बोलत बसलो होतो. ह्या घडलेल्या भयंकर घटनेमागे काही ना काही गूढ नक्कीच आहे. काहीतरी रहस्य नक्कीच आहे. ह्या भयंकर प्रकारामागे नक्की कोण आहे हे आपल्याला शोधायलाच हवं. मला वाटतं त्या गेलेल्या नीताचा दिवा 10 दिवसांपर्यंत तेवत ठेवला असणार आहे आणि तोपर्यंतच आपल्याला ह्या मागे जर काही रहस्य, काही गूढ असेल तर ते जाणून घ्यायची संधी आहे, परेश म्हणाला. म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला? मी आणि नरेशने परेशला विचारलं. तसे परेश बोलू लागला. मी असं वाचलं आहे, असं ऐकलं आहे की कर्णपिशाचिनी विद्येच्या साह्याने आपण ज्या व्यक्तीचा आकस्मिक, गूढ, रहस्यमयरित्या मृत्यू झाला आहे त्या व्यक्तीचा मृत्यू नक्की कसा झाला आहे हे जाणून घेऊ शकतो. पण हे सर्व आपण ती व्यक्ती गेल्यापासून 10 दिवसांच्या आतच करू शकतो. ही क्रिया करण्यासाठी त्या गेलेल्या व्यक्तीचा फक्त एक फोटो लागतो, परेश म्हणाला. परेश, तू वेडा झालायस का? तू पुन्हा तुझ्या त्या अंधविश्वासी दुनियेत गेलास का? बरं, चल, ठीक आहे. मला सुद्धा बघायचंच आहे की तुझं म्हणणं खरंच खरं आहे का. पण त्याआधी ही विद्या कोणाला अवगत आहे हे तरी तुला माहिती आहे का? मी परेशला म्हणालो. नाही, ते शोधावं लागेल. नक्कीच कोणी ना कोणीतरी असेल जे ही विद्या जाणत असेल, परेश म्हणाला. मध्ये 1-2 दिवस असेच गेले. तसे कुठून तरी परेशला समजले की शहरापासून थोड्या दूर शहराबाहेर एक ग्रामीण भाग आहे. त्या ग्रामीण भागात एक बाई राहते आणि तिला ही कर्णपिशाचिनी विद्या अवगत आहे. आता फक्त प्रश्न होता नीताच्या फोटोचा, आणि नीताचा फोटो रेवतीकडे मिळणे शक्य होते. असेच एका संध्याकाळच्या वेळेला आम्ही रेवतीला भेटण्यासाठी म्हणून तिच्या घरी गेलो. रेवती, आम्हाला तुझी थोडी मदत हवी आहे, परेश रेवतीला म्हणाला. माझी मदत? कशा बाबतीत? रेवती आश्चर्यचकित होऊन म्हणाली. तसे परेश बोलू लागला. तुझी मैत्रीण नीताचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे जाणून घेण्यासाठी आम्हाला तुझी मदत हवी आहे. त्यासाठी आम्हाला नीताचा एक फोटो हवा आहे. पण नीताचा फोटो घेऊन तुम्ही काय करणार? रेवतीने विचारले. तसे परेशने तिला कर्णपिशाचिनी विद्येबद्दल सर्व काही सांगितले. मला माहित नाही हे सगळं कितपत खरं आहे, पण जर असं असेल तर मी देते नीताचा फोटो तुम्हाला, आणि मी सुद्धा येते तुमच्याबरोबर, रेवती म्हणाली. नको, तू येऊ नकोस, कारण तिथे फक्त रात्रीच जावं लागेल, परेश म्हणाला. हरकत नाही. माझ्या जिवलग मैत्रिणीच्या मृत्यूचे रहस्य जर उलगडणार असेल तर मी रात्री सुद्धा तुमच्याबरोबर यायला तयार आहे. आणि तसेही तुम्ही तिघे आहातच माझ्यासोबत.
रेवती म्हणाली. तसे रेवतीने नीताचे काही फोटो तिच्या सोबत घेतले आणि रेवतीला आमच्या सोबत घेऊन आम्ही थेट परेशने ज्या बाईविषयी सांगितले होते तिच्या घराकडे जाण्यासाठी निघालो. रात्र झाली होती. साधारण 10 वाजले होते. काहीच वेळात आम्ही त्या बाईच्या घरापाशी येऊन पोचलो. आम्ही त्या बाईच्या घराचं दार वाजवलं. दार उघडच आहे, आत या, आतून त्या बाईचा आवाज आला. तसे आम्ही त्या बाईच्या घरात गेलो. त्या बाईने एक वेळ आमच्या सर्वांकडे पाहिले आणि आम्हाला विचारले, कोणत्या गोष्टीसाठी इथे आला आहात? तेव्हा तो घडलेला संपूर्ण घटनाक्रम आम्ही त्या बाईला सांगितला. ती बाई आमच्याकडे पाहत म्हणाली, त्या गेलेल्या मुलीचा फोटो माझ्या समोर आणून ठेवा. तसे आम्ही नीताचा फोटो त्या बाई समोर ठेवला. आता माझ्या बरोबर डोळे मिटून शांत बसा, कुठलीही हालचाल करू नका, ती बाई म्हणाली. तसे तिने सांगितल्याप्रमाणे आम्ही डोळे मिटून बसलो. काहीच वेळात तिने कर्णपिशस्सिनी विद्येचे मंत्र म्हणायला सुरुवात केली. काही वेळ गेला. तुम्ही आता डोळे उघडू शकता, ती बाई म्हणाली. तसे आम्ही डोळे उघडले. आम्हाला समोर दिसलं की छोटीशी बाहुलीच्या आकाराची पिशाच्य आकृती त्या बाईच्या कानाजवळ येऊन आधांतरी हवेत उभी राहिली होती आणि ती आकृती त्या बाईच्या कानात काहीतरी सांगत आहे असं वाटत होतं. काही वेळ गेला आणि ती बाई बोलू लागली. सूड घेतला गेला आहे, मृत्यूचा सूड घेतला गेला आहे. एक नाही तर दोन मृत्यूचा बदला घेण्यात आलेला आहे. पाण्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या त्या 2 बायकांनीच ह्या मुलीचा जीव घेतला आहे. हे ऐकल्यानंतर आम्ही हादरलोच. आम्हाला एकदम त्या मासेमारी करणाऱ्या व्यक्तीचे शब्द आठवले, जेव्हा सर्वात पहिल्यांदा आम्हाला तिथे त्या बाईचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला होता, तेव्हा ते म्हणाले होते की इथे घडलेली ही दुसरी घटना आहे. आम्ही त्या बाईला त्या घटनेबद्दल काही सांगितलं सुद्धा नव्हतं. आम्ही फक्त नीताचा मृत्यू कसा झाला हे जाणून घ्यायला आलो होतो. पण त्या बाईचे शब्द ऐकून आम्ही अवाकच झालो होतो. बदला? कसला बदला? हे कसं शक्य आहे? रेवती त्या बाईकडे पाहत म्हणाली. तसे ती बाई रेवतीकडे पाहत बोलू लागली. पिशाच्य कधीही खोटं बोलत नाही. कर्णपिशाच्य तर कधीच खोटं बोलत नाही. त्यांना खोटं बोलून काय मिळणार आहे? त्यांना ना कसला स्वार्थ ना कसली इच्छा. तुझी मैत्रीण नीता हिने सर्वात अगोदर स्वतःच्या भावाच्या बायकोचा जीव घेतला. नंतर वहिनीच्या आईचा जीव सुद्धा तिनेच घेतला. आपल्या भावाने घरच्यांच्या मर्जीच्या विरुद्ध केलेला प्रेमविवाह तिला मान्य नव्हता. त्यात भावाच्या सासूने जावयाला दिलेली भेटवस्तू आणि भाऊ स्वतःहून सासूरवाडीमध्ये प्रेमाने राहायला जाणं आणि तिथे सर्वांच्या सहमतीने आपला स्वतःचा संसार थाटणं, ह्या गोष्टीचा राग तुझ्या मैत्रिणीच्या मनामध्ये होता. त्यावेळी तुझ्या मैत्रिणीची वहिनी गरोदर होती. घरात कंटाळा आला होता, त्यामुळे वहिनीला भेटायला आले आहे असे भासवून तुझी मैत्रीण नीता तुझ्या वहिनीला बाहेर फिरायला घेऊन गेली. ती त्या तळ्याच्या जवळ फिरायला गेली होती. अंधार दाटून आला होता. संध्याकाळ असल्यामुळे तिथे आसपास कोणीच नव्हतं आणि योग्य संधी साधून तिने तुझ्या वहिनीला तिच्याबरोबर आणलेला खाऊ खायला दिला, ज्यामुळे काहीच क्षणात वहिनी बेशुद्ध झाली. तिथेच पडलेल्या दोरखंडाने नीताने तिच्या वहिनीचा गळा दाबून तिला मारून टाकलं आणि तिचा मृतदेह त्या तळ्यात सोडून दिला. अशाच पद्धतीने तिने वहिनीच्या आईला देखील त्याच तळ्यात ढकलून मारलं. आपला भाऊ आपल्यापासून दूर गेला आहे. तो सासूरवाडीमध्ये राहून त्यांचेच अन्न खात आहे. आपला भाऊ बैल भाडा झाला आहे. ह्या सूड भावनेतून तुझ्या मैत्रिणीने त्या दोघींचा जीव घेतला आणि म्हणूनच त्या दोन्ही अतृप्त आत्म्यांनी त्याच ठिकाणी तुझ्या सोबत असलेल्या तुझ्या मैत्रिणीला पाण्यात खेचून मारलं. हे सगळं ऐकून रेवतीला खूप मोठा धक्काच बसला होता. आपली जिवलग मैत्रीण असं काही करू शकते ही कल्पना सुद्धा ती करू शकत नव्हती.
हे सर्व काही जाणून घेतल्यानंतर आम्ही सुद्धा एकमेकांकडे पाहून आश्चर्य व्यक्त करू लागलो होतो. परेश म्हणला होता ते अखेर खरेच ठरले होते. कर्णपिशाचिनी विद्या खरी आहे आणि त्या विद्येचा असा सुद्धा वापर होऊ शकतो ह्यावर आमचा सुद्धा आता विश्वास बसला होता. त्या बाईला नमस्कार करून आम्ही पुन्हा आमच्या घराकडे परत निघालो होतो. कोणी काहीच बोलत नव्हतं. सगळेच शांत होते. अचानक रेवतीला ज्या बाईने नीताला पाण्यात खेचून घेतलं होतं आणि ती बाई वर येऊन रेवतीला जे काही म्हणाली होती ते शब्द आठवले. ते शब्द होते, तळ गाठला बरं का. आणि आता कुठे रेवतीला त्या शब्दांचा अर्थ कळला होता. आम्ही सर्वांनी त्या मृत्यूचे गूढ उलगडले. त्याबद्दल देवाचे मनापासून आभार मानले आणि आपापल्या घराकडे मार्गस्थ झालो. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.